पण मी बोललो होतो नको नाही, कशाला अर्थ नाही या गोष्टीला, सोडून दे. थांब थांब थांब. सारंग आज तर बोलच. बोल, काय चाललंय तुझ्या मनात नेमकं? सांग ना मला, बोल काहीतरी. इतकी वर्ष काय दडवून ठेवलंयस मनात? मन मोकळं कर. माझ्याविषयी राग असेल तर ते सुद्धा बोलून दाखव, पण मोकळा हो एकदाचा. मला सुद्धा कळू दे ना. आईविषयी एवढं काय आहे तुझ्या मनात? माझी इच्छा आहे म्हणून मला सांग तू. इथे पण तुझीच इच्छा आहे. मला नाही वाटत आहे आत्ता बोलावं, पण तुझी इच्छा आहे की मी बोलावं. सगळीकडे तुझीच इच्छा आहे. आता मी व्यक्त का व्हावं? कारण तुझी इच्छा, बाकी काय. हे ना शब्दांचे खेळ चाललेत तुझे, बाकी काही नाही. आणि या वागण्याचा मला त्रास होतोय, हे कसं कळत नाहीये तुला? मग नको करून घेऊ त्रास. मी बोललो का तुला त्रास करून घ्यायला? नको करून घेऊ. माझ्या मनात तुझ्या बाबतीत काही तक्रार नाही आहे. मी आई आहे तुझी, मला होतो त्रास, पण काळजी वाटते मला तुझी. आणि मला जर का या घरात तुझी काळजी वाटली नाही तर दुसरी कोणाला वाटेल मला सांग. म्हणून जीव तोडून सांगतेय कधीपासून तुला, जे काय झालं ते एक वाईट स्वप्न होतं, भूतकाळ होता म्हणून विसरून जा. नव्याने आयुष्य सुरू कर. पण नाही, ऐकतच नाहीयेस. अरे माझी शेवटची इच्छा म्हणून तरी ऐक. तुझीच इच्छा, तुझी इच्छा म्हणून मी नवीन आयुष्याला सुरुवात करेन. अगं आयुष्य तरी माझ्या पद्धतीने मला जगू दे. बघतो ना मी काय करायचं ते. तू कशाला उगाच काळजी करतेस? प्लीज हा विषय नको आता परत. ठीक आहे, नाही विचारणार तुझ्या आयुष्याबद्दल. यापुढे तुला विचारणार नाही, मी शब्द देते तुला. पण एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून मला सांग, का चिडलायस माझ्यावर? 8 वर्षापूर्वी जेव्हा तुझी सावली हे घर सोडून निघून गेली, तेव्हा तिच्या निघून जाण्याला तू मला जबाबदार धरलेस ना? सांग ना. इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा हा प्रश्न तुझ्या मनात उद्भवला आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना फक्त या प्रश्नात आहे. मन जेव्हा साफ असतं ना माणसाचं, तेव्हा अशा शंका नाही उद्भवत. स्वतःला विचार. हो थांबा, कोण पाहिजे? ते क्षमताईंना भेटायचं होतं. क्षमा मॅडम होय? अहो त्या बाहेर गेल्यात. काय काम होतं तुमचं? हे काय आहे? गिफ्ट. ते काय आहे, क्षमताईंचा ना नव्या आयुष्याचा ना श्री गणेश होतोय, तर त्यांच्यासाठी ना एक बाप्पाची मूर्ती आहे, त्यांना द्यायची आहे. वा वा, चांगलं आहे. अहो पण त्यांना यायला उशीर होईल, तुम्ही माझ्याकडे द्या, मी देतो त्यांना. नाही नाही नाही, सारंगदा म्हणलाय की क्षमताईच्या हातात बाप्पाची मूर्ती द्यायची, मी त्यांनाच देणार. काय तुम्ही कपला केलात ना मध्येच, तर सारंगदा माझं विसर्जन करीत. हो काय बोलताय तुम्ही? खरं. तुम्ही एक काम करा, तुम्ही वाट बघत बसा. तुम्हाला सिन काय पाणी वगैरे? थंड पाहिजे. थंडा पाहिजे, वाट बघा. म्हणजे थंड मिळत नाही वाटते. काय वाट बघायची आहे, क्षमतांना गिफ्ट द्यायचं आहे. पप्लू, हा पप्लू इथे काय करतोय? बापरे, याने मला बघितलं तर सगळा प्लॅन फिसकटेल. बापरे बापरे, थोडक्यात वाचले मी. हा इथे काय करतोय? वहिनी. बबलू, बबलू डबलू, काय कोइन्सिडन्स आहे, काय सरप्राईज मिळालं मला. हा दोघं जण एकाच जागेवर. तुझं काय काम काम बरं, काय कामाचं विचारतेय तू? अरे किती दिवसांनी भेटलायस मला, तुला कळतंय का? कसा आहेस तू? टॉल, डार्क अँड हँडसम. टॉल, डार्क अँड हँडसम.
तुम्ही इथे काय करताय? मी माझं काम आहे, कोणतं? मीटिंग आहे. कसली? ते हायवेच्या बाजूला एक हॉटेल आहे ना, तिकडे माझी बिझनेस मीटिंग आहे. बिझनेस? अरे ती इतकी इम्पॉर्टंट मीटिंग आहे की त्या मीटिंगच्या गडबडीत मी इतकी पटकन निघाले घाईघाईत आणि मग मी रस्ता एकदम मग मी ब्लँकच झाले, कळेच ना कुठून कुठे जायचं. मग मी GPS लावला आणि GPSनी चुकवलं रे मला. हो, इथे आणून ठेवलंय. काय जागा मला काही कळत नाहीये. वहिनी, अहो, अख्ख्या जगातले रस्ते, गल्ल्या बोळ्या, वारुळ, बुळबुळ, तिळगुळ सगळे तोंडपाठ आहे तू, आणि तुम्ही रस्ते विसरणार? अहो, हे लहान मुलाला सांगितलं ना ते पण विश्वास ठेवणार नाही तो. अहो, तुम्ही तर पत्ते शोधण्यात माहीर आहात, माहीर. खूप काम केलं ना दिवस रात्र की मग डोक्याचा होतो भुगा, मग काही गोष्टी लक्षात नाही राहत. तुला नाही कळणार ते. तू कुठे काही काम धंदे करतो एवढे? हा, तुला ही असली फालतूगिरी चांगली जमते. त्याच्यासाठी तर घेतलंय आपल्याला. इथे काय आलंस ते सांग. काय जागा आहे? आणि संगीत तू गुरुकुलात आलास? संगीत गुरुकुलात का? का आलं म्हणजे? आता तुम्ही तर माझा आवाज ऐकलाय, आता मला गाणं शिकवायची कोणी हिंमतच करणार नाही. मग का आलास ते सांग बाबा. ते एका ताईची केस घेतली. कोणताही? क्षमाताई. कसली केस? डिवोर्सची केस. कोणाचा डिवोर्स? नवरा बायकोचा. तुम्हाला घ्यायचंय? अरे अहो, त्याच केसचे पेपर चेक करायला आलो मी. पण मला सांगा वहिनी, तुम्ही खरंच रस्ता विसरलात का? की अंडरग्राऊंड काय काम चाललंय ते आम्हाला माहित नाही. कारण काय आहे, अहो हायवे तर विरुद्ध दिशेला राहिलाय, तुम्ही तर पार आत आलात. अति करतोयस तू. एवढे प्रश्न विचारतोय बॅक टू बॅक, आणि हे बघ तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधील नाहीये अजिबात. हे बघ लेट झाला मला तुझ्यामुळे. चल मी निघते, माझा क्लायंट वाट बघतोय. गप्पा मारत बसलाय माझ्यासोबत. मोनिका वहिनी माझ्याशी बोलताना गडबडत होती. काहीतरी झोल आहे. गुरुकुलाशी काहीतरी संबंध आहे. बबलू शेठ शोधायला पाहिजे. चला शोधूया. बबलू सा 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 रे ग म प. अरे बाबा, किती वेळ रावरास रे तू? तुझी वाट बघून थकले मी. जरा महत्वाचं काम होतं बाळा. तुझा क्लास कसा झाला? क्लास खूप छान झाला, पण मला तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. आतापासून खूप जोरात गाण्याचा रियाज करावा लागणार आहे मला. रियाज?